नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर हे आवाज इग्नोर करा, कारण तिथं बाहेर काम चालू आहे. त्याच्यामुळे मला काय माहीत नाही की तुमचा पण आवाज येते की नाही की, पण ते बाहेर काम चालू आहे त्याच्यामुळे जरासा आवाज येणार नाही, कारण त्याच्यामुळे लय आवाज आहे. तर ते जाऊ द्या, सोडून द्या, इग्नोर करा त्याला. माझ्या बोलण्यावर ध्यान द्या तुम्ही. तर आज स्टार्ट करू आपण. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे ब्लॉगमध्ये. आज ना मला आज खरं सांगू तुम्हाला, आज ना मी पूर्ण काम केलं. आज काय केले की मन केले की पूर्ण फ्रेश ते झालो. आणि आज काम चालू आहे ह्याच्यामुळे मला आवाज येत नाही बरोबर तुमचा, सॉरी. तसं नाही यार, पण जाऊ द्या, सोडून द्या त्याविषयी. काही नाही, टेन्शन घेऊ नका. तर मला असं वाटतं, मागचा व्हिडिओ की बघला नसता तर बघून घ्या. जरा इम्पॉर्टंट न्यूज आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगलो मी. मग केला व्हिडिओ, केला, बघलो, सगळं झालं. आता काही नाही, थोड्या वेळात पप्पा येतील. पप्पा आली की मग आता काहीतरी पप्पा खायला आणतील, मग ते खाऊया. मला काहीतरी बनवायचं मन करायला, माहिती आहे का? काय बनवू माहिती आहे का? सगळं तर आपण खूप काय, भजे तर बनवलेत, मॅगी पण बनवलेली आहे आपण. आणि काय बनवू यार, खरं माहिती आहे का? एवढं काय असं मनात खाऊ वाटायला ना, पण मी काय जलवा आहे हमारा. खाऊ, काय नाही, काय समजत नाही. सगळं काय आहे बरोबर घरात बनवायला, खूप काही आहे बनवायला. तुम्हाला काय सांग, खूप काही आहे बनवायला. पण आता कसं बनवून काय समज नाही गेली, माहिती आहे का? तर कॅमेरा ठेवू आपण. आपल्याजवळ काय स्टँड वगैरे काही नाही, त्याच्यामुळं आपण असंच बोलू शकतो. तर हे माझा आजचा आउटफिट. तर ते जाऊ द्या. हे ना अचानक ना ते फंक्शन केले ना, त्याच्यामुळे ते ना काय म्हणतात त्याला, ते फ्लॅश लाईट आपोआप चालूच होते. तर ते जाऊ द्या, हे सोडून द्या आणि ब्लॉग स्टार्ट करू आपण. तर पहिले तर मी काय करू नाही त्याला, आपल्याला देवाचे पाया पडायच्यात. देवाचे पाया पडू आपण. तर आपण बाहेर जायचं नाही, आपण इथंच करायचं. तर आज मी तुम्हाला ना आमचं बजरंगबली दाखवतो. आमचं बजरंगबली इथं रोज शनिवारी आरती होती. रोज शनिवारी आरती होती. तर जय बजरंगबली, आमचा बजरंगबली आहे. असं पाया पडू, देवा रक्षा कर, काळजी घे सगळ्यांची. हे मागचा व्ह्यू आहे आमच्या बजरंगबलीचा. अरे बापरे, लड्डू ठेवले पण लड्डू कोणी खाल्ले नाही. जाऊ द्या, झालं दर्शन आपलं. तर थोडक्यात गेला, मोबाईल पडता वाचला. आणि मित्रांनो, माहिती आहे का, आज आणि तुम्हाला एअरपोर्ट बघायचं आहे. हे बघा मित्रांनो, हे आमचं एअरपोर्ट आहे. इथून आम्हाला विमान खूप काय येतात, तिथं दिसतात ना आम्हाला इथं. तर मित्रांनो, आज काय झालं माहिती आहे का, मित्र दिसणार गेला. मित्राला बोललो असतो टिल्याला, टिल्या कुठं बाहेर गेले काय. चला जाऊ दे, त्याला आपलं दर्शन झालं, आपण जाऊ घराकडे. काम चालू आहे, इग्नोर करा त्याला. आणि काल तुळशीपूजन झालं आमची इथं. काल तुळशीपूजन झालं, त्याच्यामुळं कालचा व्हिडिओ मी करता नाही आला, कारण ते एकदमच झालं ते तुळशीपूजन. मग त्याच्यामुळं काय समजलं नाही व्हिडिओ कसं स्टार्ट करू, काय नाही. कारण ती आई एकदमच उशिरा आली, त्याच्यामुळं ते जमलं पण नाही आम्हाला करायला. मग ते जाऊ द्या. आणि काम चालू आहे इथं. जाऊ द्या, कामावून काय घेणं नाही. तर मित्रांनो, आता पण इथं इंटरव्ह्यू आहे. तर हे इंटरव्ह्यू कसं आहे, मी कॉल लावला होता एक ऑफिस वर्क म्हणून नाही, त्याच्यामुळे तिथं कॉल केला होता. तर त्यांनी म्हणे रेझ्यूम पाठव म्हणे, आणि तुझा एक असा व्हिडिओ करून पाठव म्हणे की तुझं त्यामध्ये इंट्रोडक्शन दे. तर मी ते व्हिडिओ केला आहे, त्या मॅडमला सेंड करणार आहे. आता हे सेंड करू, मग नंतर काय रिस्पॉन्स येते ते बघू.
खरंच यार मी तर जॉब पाहिजे यार. घरातले टोमणे बसायले, नाही टोमणे बसायले, दिवस रात्र किरकिरी किरकिरी, दिमाग खराब आहे माझा ना. पूर्ण मेंटल पीस क्रॅक करायचं एकदम, असं डिस्ट्रॉय, म्हणजे एकदम असं खराब करून टाकायचं ना, काय सांगू तुम्हाला. हम्म. पण जाऊ द्या. अरे आपले बघा, तुम्ही सांगतो कोणी काही बोलू द्या, कोणी काही करू द्या, तुम्ही तुमच्या मनाची करा आणि ऐकू नका कोणाच. काय लोक म्हणणारे म्हणतील, चांगल्याला चांगले म्हणतात, वाईटला वाईट आहे म्हणतात, माहिती आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या मनाचं करा, तुम्हाला आवडते ते करा. पण एवढं की सांगतो मित्रांनो, घरी सांगून काय करू नका. घरी सांगून काही करू नका तुम्ही. घरी सांगून काहीच करू नका. जर तुम्ही घरी सांगून केलं तर तुमचे बरोबर तुमची येल लागतात. त्याच्यामुळे सांगलो घरी सांगून काय करू नका. हां, चांगलं काम घरी सांगू नका, वाईट काम सांगा. वाईट करूच नका माझं तर म्हणणं. चांगलं काम करा. आज व्हिडिओ बनवायचा मला तर मूड नव्हता. आता म्हणलं थंडी वाजायली, पण बघा ना, सकाळी उठलो 9ला उठलो, त्याच्यामुळे ते एवढी थंडी पडली होती ना, उठू वाट नाही गेलं माहिती आहे का. उठू पण वाट नाही गेलं. मग नंतर कसं बसं उठलो, पण आता गरमी व्हायली. आता गरमी व्हायली, काय सांगू तुम्हाला, आता मला गरमी व्हायली. हां मित्रांनो, इंस्टाग्राम उघडू का यार. पण काही कारणास्तव मला ते इंस्टाग्राम बंद करावं लागलं. कारण एकाचा माझ्या पाठीमागं असा हात आहे, त्याच्यामुळं मला इंस्टाग्राम बंद आहे. आता ते इंस्टाग्राम का बंद आहे, कसं काय, याच्यासाठी आपला एक प्रायव्हेट व्हिडिओ बनवल मी, एक स्पेशल आपला इंस्टाग्राम विषय बनवल. तरी ते इंस्टाग्राम ओपन करू का नको याचं तुमचं सांगा मला. कारण मला आता करायचं होतं, पण आता एका कारण नाही ना, ती जमत नाही मला इंस्टाग्राम ओपन करायला. ते इंस्टाग्राम ओपन केलं तर माझ्या पाठीमागं मग ते वेगळीच हे लागते मग. त्याच्यामुळे इंस्टाग्रामचं दूरच राहतो मी. इंस्टाग्राम कारण आपल्याला कन्फ्यूज करते, मग त्याच्यामुळं मी इंस्टाग्राम बंदच आहे माझं. आणि जाऊ द्या. आज कसं बाहेर दिसाल ना मी, कसं आहे माहिती आहे का, मला सांगतो मित्रांनो. एकटा जीव सदाशिव. काय एकटा जीव सदाशिव, त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा, देवानं जे दिले ना ते होणारच आहे. देवानं जे जे आपल्या लाईफमध्ये आपल्या याच्यात लिहिलेलं आहे ना, ते कसं आहे कोणत्या हालतीत होणारच आहे. त्याच्यामुळं कोणत्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. आणि टेन्शन फ्री व्हायचं तर माझे व्हिडिओ बघा, मी काहीही बोलतो. जर तुम्हाला टेन्शन फ्री व्हायचं ना, तर काय करू नका. हे व्हिडिओ बघा, जर तुम्हाला आवडला तर दुसरा बघा, तिसरा बघा, चौथा बघा, असे 5-6 मी आहेत, 15-20 व्हिडिओ केलेले आहेत. एक बघा, 2 बघा. जर तुम्हाला खाली टाईम लागला, तुम्हाला एक व्ह्यूज द्यायला काय जड चाललंय का. हां, जरा असं बघायचं, काय प्रॉब्लेम आहे. जरा असं बघायचं, असं तुमच्या एका व्ह्यूजनं दुसऱ्याचं पोट भरू शकते, एवढा विचार करत आजकालचे लोक. आणि हां, एक मला सांगायचं म्हणलं की काय मित्रांनो, मला जॉब करू वाट नाही गेली. खरं सांगायचं म्हणलं तर मला जॉबच करू वाट नाही गेली. कारण सांगा तुम्हाला, कारण मला ना स्वतःचं काहीतरी बनवायचं आहे, माहिती आहे का. स्वतःचं काहीतरी बनवायचं आहे, स्वतःचं काहीतरी क्रिएट करायचं आहे. आणि आता कसं माहिती आहे का, AI चा जमाना झाला आहे. आणि आता ना AI चा जमाना झाला, त्याच्यामुळं ना की सगळं आता ते प्रोफेशनल आहे. आता ते प्रायव्हेट कंपनी आहे का, जे कोणती कंपनी आहे ती कंपनी आहे ना, तिथं सगळं पोरं AI काम करणार आहे. त्याच्यामुळं माणसाची गरज कुठं नाही. तर एवढं मला सांगायचं की तुम्ही स्वतःचं करा काहीतरी. स्वतःचं करा, त्याच्यामुळं तुमचाच फायदा आहे. मला हे स्वतःचंच करायचं आहे. दुसऱ्याच हाताखाली मला काम कधीच करायचं नाही, आणि मी करणार सुद्धा नाही. करून बघलो, कारण ते महिलाच्या ह्याच्यावर बसू लागलं होतं. तर आधीची तर काम करत होती, ते बोलायची, राग करायचे यार. खूप काही सहन केले यार, तुम्हाला काय सांगू. माझ्या लाईफमध्ये आता हां, मी मान्य करतो तुम्ही बी सगळे खूप सहन केले, पण मी जे सहन केले ना ते कोणी केलं नाही, माहिती आहे, कोणीच नाही केलं. कारण हे बघ, काय बोलू यार, कारण सगळ्याच्या लाईफमध्ये तेच चालू आहे. सगळ्याच्या लाईफमध्ये तेच चालू आहे, म्हणून काय अर्थ आहे सांगा ना तुम्ही. सगळ्याच्या लाईफमध्ये तेच चालू आहे, नवीन जुनं काय नाही. मित्रांनो, एक स्टँड घ्यावंच लागते मला, माहिती आहे का. हात मी दुखायला, कारण एका साईडला व्हिडिओ पकडून मला. हां सांगतो ना, कारण त्यांना कसं, त्यांना जे व्हिडिओ बनवतात ना, ब्लॉग करतात ना, त्यांच्यामध्ये कसं राहते माहिती आहे का, त्यांनी ते स्टँड आहे त्यांच्याजवळ, स्टँड आहे. मग ते स्टँड मग व्हिडिओ बनवतात, त्याच्यामुळे त्यांना सोपं पडते की समोर असा कॅमेरा ठेवतात, असं आता असं ठेवून सांगा पडू, असं ठेवतात
हाय गाईज, हॅलो गाईज, हो करतात. पण आपल्याला तसं काय नाही ना. आपण हातानंच क्रिएट करू, हातानंच बोलू हवं आणि मोबाईलमध्येच हे करू, एडिट करून टाकून देऊ. आपला जो काय प्रोफेशनल काय, आपला जो काय असं काय जन्मता झालं नाही की करा तुम्ही. हे आता आणि मी का बनवलं तुम्हाला सांगू का? हे ब्लॉगचं एक मेन कारण काय, कारण ना मला असं घरी बसून ना एकटे वाटत होतं कधी. त्याच्यामध्ये जो आहे एक व्यक्ती, ज्या व्यक्तीने मी आपलं आहे सगळ्याच लाईफमध्ये असते, माझ्या लाईफमध्ये तर ती आहे, पण ती मी आता नाही सांगू शकत, नंतर बोलू आपण त्याविषयी. तर तसं ना मला खूप एकटं वाटत होतं की ते नसले की मला मग खूप असं एकटंपणा वाटत होतं की अरे मी काय करू, कुठं काय करू. हां, मग त्याच्यामुळं माझ्या लक्षात आलं आपण ब्लॉगिंग का स्टार्ट करू. आपण ब्लॉगिंग स्टार्ट करू. हां, म्हणजे एकतर आपलं बोलणं पण होऊन जाईल, पोटात जे आहे ते मनात जे आहे तुमच्या निघून एका व्हिडिओमध्ये जमा असेल ते. आणि खास म्हणलं तर काय म्हणतो खरंच यार, तुम्ही इमॅजिन करा तर तुम्ही काय करा मोबाईल घ्या आणि बोला. तर मी कसं बोलतो तर तुम्ही बोला, मोबाईलवर बघा, व्हिडिओ हे करा आणि एका ठेवून घ्या. आई शपथ सांगतो मित्रांनो, तुमच्या मनातलं सगळं जे स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, टेन्शन आहे, जे काय आहे ते सगळं दूर होऊन जाईल. वाटलं तुम्ही ब्लॉग अपलोड करू नका, पण व्हिडिओ बनवा आणि बनवा. खरंच सांगतो मी, माझं ओपिनियन आहे की मी व्हिडिओ स्टार्ट केले त्यापासून मला जरासं हलकं वाटलं. कारण आता तुम्ही तर बघले असेल व्ह्यूज किती येतात काय नाही, त्याचं मला काही इंटरेस्ट नाही. कारण मग जे मत आहे मी स्वतः जे फील करायला होते मी सांगायलो. कारण मला वाटायला की खरंच यार ब्लॉगिंगचं जे क्षेत्र आहे, जे म्हणजे जे प्लॅटफॉर्म आहे ते खरंच खूप चांगलं आहे. आणि त्याच्यानं एकतर एक कॉन्फिडन्स येतो बोलायचा, एक कॉन्फिडन्स येतो आणि आपल्याला सांगता येईल आपण कसं कम्युनिकेट करतो, लोकांशी कसं बोलतो. तर मी खूप प्रयत्न करतो की सिटीमध्ये जाऊन आजूबाजू 4 लोकांसोबत जाऊन त्याच्यासोबत जाऊन व्हिडिओ बनवू. तरी पण मला असा काही प्रसंग येत नाही ब्लॉग करायचा. तरी मी प्रयत्न करेल ते संधी माझ्यापर्यंत यावं आणि मी ते व्हिडिओ बनवावं. तरी बघू आपण काय होते काय नाही. मी करायचा प्रयत्न करणार आहे मी अजून. हे तर माझं फर्स्ट आहे, कारण मी आता व्हिडिओ घरीच बनवतो. कारण सांगू का, कारण मला आता इथे मला काय बाहेर जाता येत नाही कोण्या गोष्टीनं, काय विनाकारणाशिवाय मला बाहेर जात नाही ना कुठं. त्याच्यामुळं जाऊ दे म्हणलं, मग ते सोडा. आणि आता माझं म्हणणं करायला माहिती आहे का, हेच जे आहे जे आता ब्लॉगिंग स्टार्ट हेच लास्टपर्यंत ठेवू. भलेही काय भेटू नये आपल्याला, हां, पण मला वाटायला हेच जे क्षेत्र आहे हे खूप छान आहे. आपलं मन हलकं होतं आहे आणि पण सांगू शकतो, लोकांना बोलू शकतो. म्हणजे काय कमी आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, माझ्यात काय कमी आहे, मी काय इम्प्रूव्ह करू, काय गोष्टी मी कट करू ब्लॉगमध्ये, काय नको बोलू, जे काय ते तुम्ही मला सांगा, मी त्या पद्धतीनं करत राहील. आवाज द्यायचा यायला त्याच्यामुळे प्लीज तुम्ही इग्नोर करा. माझ्याजवळ का माईक वगैरे का काय नाही, तर मोबाईलमध्येच आहे, त्याच्यामुळं ते जरा इग्नोर करा. करेल मी पुढे माईक घ्यायचा प्रयत्न कराल, त्याच्यानंतर मी करेल बरोबर. तर आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि ठीक आहे. तर जर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ठीक आहे, काळजी घ्या, आईबापाची काळजी घ्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आपण. आता चला बाय.